नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे खूप मोठं भांडवल लागतं, नाही का? पण आज आपण एका अशा व्यवसायाबद्दल बोलणार आहोत जो कमी गुंतवणुकीतही सुरू करता येतो आणि यशस्वीही होऊ शकतो. आणि तो व्यवसाय म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा किराणा दुकान. चला मग बघूया हे सगळं कसं करायचं ते. कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय खरंच शक्य आहे का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतोच. स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचंय, ही इच्छा तर प्रत्येकालाच असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. फक्त गरज आहे ती योग्य नियोजनाची आणि अचूक माहितीची. आणि याच्या जोरावर कमी पैशातही एक यशस्वी व्यवसाय उभारता येतो. आणि याचसाठी किराणा दुकान हा एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो. हो, हा एक असा व्यवसाय आहे जो जर योग्य पद्धतीनं केला ना, तर महिन्याला आरामात 25,000 ते 50,000 रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. आता हा आकडा कसा गाठायचा, याचा सगळा आराखडा आपण आज समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर आपण हे सगळं 4 मुख्य टप्प्यांमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी पायाभरणी, म्हणजे जागा आणि भांडवल. त्यानंतर दुकानात काय माल ठेवायचा आणि कोणते परवाने लागतील ते पाहू. मग येईल हिशोब, नफा आणि कमाईचं गणित. आणि शेवटी पुढची पायरी म्हणजे हा व्यवसाय आणखी मोठा कसा करायचा यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, पायाभरणी, जागा आणि भांडवल. कारण कोणत्याही व्यवसायाचा पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. दुकानासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची जागा. विचार करा, दुकान कुठे असायला हवं? तर एखादा रहिवासी परिसर, मोठी सोसायटी किंवा शाळा कॉलेज हॉस्टेल जवळची जागा निवडली ना, तर ग्राहक शोधायची गरजच पडत नाही. जिथे लोकांची वर्दळ जास्त, तिथे आपली विक्रीची संधी आपोआप वाढते. आणि हो, यासाठी काही खूप मोठी जागा लागेल असं अजिबात नाहीये. सुरुवातीला अगदी 200 ते 300 चौरस फुटांची जागासुद्धा पुरेशी आहे. याचं कारण म्हणजे कमी जागेमुळे भाडं कमी राहतं आणि व्यवसायाची सुरुवात करणं खूप सोपं होऊन जातं. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. भांडवल किती लागेल? तर बघा, भाडं आणि डिपॉझिटसाठी साधारणपणे 20 ते 40,000 रुपये लागतील. दुकानात सुरुवातीचा माल भरण्यासाठी 50,000 ते 1,00,000 रुपये. आणि मग फर्निचर म्हणजे रॅक, वजन काटा यांसारख्या गोष्टींसाठी 15 ते 30,000. म्हणजे एकूण गुंतवणूक अंदाजे 70,000 ते 1.5 लाखांपर्यंत जाऊ शकते. ओके, जागा झाली, भांडवलाचं गणित झालं. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. दुकान, माल आणि परवाने, म्हणजे प्रत्यक्ष दुकानाची उभारणी आणि कायदेशीर बाबी. सुरुवातीला ना, अख्खं दुकान भरून टाकायची अजिबात गरज नाही. फक्त त्या वस्तू ठेवा ज्यांची मागणी कायम असते. कोणत्या? तर तांदूळ, गहू, डाळी, साखर, मिल्क, तेल, बिस्किटं, चहा, कॉफी, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट आणि हो, मसाले आणि काही पॅक्ड फूड. या वस्तूंमुळे काय होतं? दुकानात पहिल्या दिवसापासून विक्री सुरू होते. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा, जास्त मागणी असलेला माल आधी ठेवा. यामुळे होतं काय की सुरुवातीच्या दिवसांपासूनच चांगली विक्री होते आणि आपला पैसा म्हणजे भांडवल खेळतं राहतं. ते अडकून पडत नाही. ग्राहक दुकानात आला की त्याला हवी असलेली वस्तू मिळालीच पाहिजे. आता वळूया कायदेशीर बाबींकडे. मुख्यत्वे 3 परवाने लागतात. पहिलं, शॉप ॲक्ट लायसन्स. दुसरं, आपण अन्नपदार्थ विकणार आहोत म्हणून FSSAI लायसन्स. आणि तिसरं, जर तुमची उलाढाल म्हणजे टर्नओव्हर एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर GST रजिस्ट्रेशन. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व परवाने आजकाल ऑनलाईन अगदी सहज मिळतात. चला, आता त्या भागाकडे येऊया ज्याची सगळेच जण वाट पाहत असतात. हिशोब, नफा आणि कमाई. या व्यवसायातून नक्की किती पैसे मिळतात आणि हे आर्थिक गणित कसं चालतं ते आता समजून घेऊया. किराणा दुकानात नफा किंवा प्रॉफिट मार्जिन साधारणपणे 8 ते 20% असतं. म्हणजे काय? तर काही मोठ्या ब्रँडच्या वस्तूंवर मार्जिन कमी मिळतं, पण जे स्थानिक पदार्थ किंवा सुट्ट्या वस्तू असतात त्यावर चांगला नफा मिळू शकतो. मग रोजची विक्री किती होऊ शकते? तर एका व्यवस्थित चालणाऱ्या छोट्या किराणा दुकानात रोज साधारणपणे 3,000 ते 8,000 रुपयांपर्यंतची विक्री होऊ शकते. अर्थात ही विक्री आपल्या दुकानाच्या जागेवर आणि आपण ग्राहकांना कशी सेवा देतो यावर अवलंबून आहे. आणि या सगळ्या आकडेवारीचा अर्थ काय? तर रोजच्या विक्रीतून सगळे खर्च वजा करून महिन्याला अंदाजे 25,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा मिळू शकतो.
आठवतंय आपण सुरुवातीला जो आकडा बोललो होतो तो अशा प्रकारे सहज शक्य आहे. बरं, दुकान सुरू झालं, कमाईही सुरू झाली. पण इथेच थांबायचं नाहीये बरोबर. आता पाहूया पुढची पायरी, व्यवसाय वाढवणे. यासाठी काही सोप्या पण एकदम प्रभावी टिप्स आहेत. आजच्या काळात यशस्वी व्हायचं असेल तर या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे होम डिलिव्हरी सेवा द्या. दुसरं, UPI किंवा QR कोडने पेमेंट घ्या, कारण आजकाल कोणी रोख ठेवत नाही. तिसरं, विश्वासू ग्राहकांसाठी उधारीचं खातं ठेवा. यामुळे ग्राहक जोडले जातात. आणि चौथं, WhatsAppवरून ऑर्डर घ्यायला सुरुवात करा. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचा व्यवसाय नक्कीच वाढेल. तर आपण किराणा दुकानाच्या व्यवसायाचा संपूर्ण आराखडा पाहिला. जागा, भांडवल, माल, परवाने, नफा आणि व्यवसाय वाढवण्याच्या टिप्स, सगळं काही. आता एक प्रश्न, ही सगळी माहिती ऐकल्यावर जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिलं पाऊल कोणतं असेल? जागेचा शोध, भांडवलाची जुळवाजुळव की अजून काही? यावर नक्की विचार करा.